49:1 मध्ये म्हटलंय की माझ्या आईच्या गर्भापासून त्याने माझे नाव घेतले. इथं पवित्र शास्त्र काय बोलतो? माझ्या आईच्या गर्भापासून त्याने माझे नाव घेतले. म्हणजे जेव्हा मी आईच्या गर्भामध्ये होतो तर परमेश्वराने त्याचे नाव घेतले. तर प्रियानो, असा परमेश्वर आपल्याला प्रेम करतो. तो सदैव आपल्याबरोबर असतो. जेव्हा तोच आपल्याला घडवतो, तोच आपले सगळे जे अवयव जे आहेत ते जोडतो, तोच आपल्याला हृदय देतो, तो सर्व काय करतो. आणि जेव्हा आपण बाहेर येतो तर तोच आपल्याला शेवटपर्यंत सांभाळतो. तर प्रियानो, जीवन सुरू होतं पहिल्या दिवसापासून. म्हणून त्याला म्हटलं जातं लाईफ बिगिन्स ॲट कन्सेप्शन. ही चुकीची धारणा आहे. काय जण म्हणतात 4 आठवड्यांनी, काय म्हणतात 12 आठवड्यांनी. म्हणजे 12 आठवड्याच्या अगोदर जे अबॉर्शन केलेले ते चालतं. पण पवित्र शास्त्राच्या अनुसार असं नाही आहे. जीवन सुरू होतं ॲट द कन्सेप्शन, गर्भधारणापासून. आता प्रियानो, काय जर म्हणाल की माझं जीवन आहे, माझं शरीर आहे, तुम्ही कोण सांगणार आहे? आणि पुष्कळ लोक आता एक कन्सेप्ट विश्वास ठेवतात, त्याला म्हटलं जातं माय लाईफ माय बॉडी. पण आता हे सर्व जे स्क्रिप्चर्स आपण वाचले त्यानुसार आपण आता म्हणू शकत नाही की माय लाईफ अँड माय बॉडी. कारण देवाने आपल्याला घडवलेलं आहे. जेव्हा आपण गर्भामध्ये होतो तेव्हा कोण आपल्याला घडवलं? देवाने घडवलेलं आहे. सर्व काही देवाने आपल्याला दिलेलं आहे. तर आपण बोलू शकत नाहीये. हे आपलं जीवन, आपलं शरीर हे परमेश्वरासाठी असलं पाहिजे. जीवनात जे आपण निर्णय करतो ते परमेश्वराला मध्य ठेवून केले पाहिजे. आपले शरीर हे परमेश्वरासाठी असलं पाहिजे. आपले डोळे, आपले कान, आपले नाक, तोंड, आपले हृदय, आपले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, आपले हात, आपले पाय, हे सगळे परमेश्वरासाठी असले पाहिजे. कारण परमेश्वरानेच आपल्याला घडवलेलं आहे. आणि जर त्याच्यापासून आपण दूर जाण्याचा निर्णय करतो तर आपलं जीवन बर्बाद होतो. प्रियानो, तो खूप आवश्यक आहे की हा संदेश कोणाला दोष देण्यामागचा संदेश नाही आहे. जर या गोष्टीत तुम्ही पडला असाल तर पश्चाताप करा. देव तुम्हाला क्षमा करेल. कारण खूप आवश्यक आहे पश्चाताप करणं. कधी आपण चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, त्यानुसार आपण चालतो आणि अशा गोष्टीमध्ये आपण फसतो. पण जर आपण आज पश्चाताप केला तर देव आपल्याला क्षमा करेल. आणि हे सर्व जे गर्भपात झालेले जे मुलं आहेत, का परमेश्वर त्यांना विसरणार? नाही विसरणार. जेव्हा परमेश्वर जेव्हा गर्भामध्ये तो काळजी घेत होता, पण काही लोकांनी गर्भपात केले. अर्थात ते आता पृथ्वीवर नाही आहेत ते बाळ, पण ते स्वर्गामध्ये आहेत. आणि जर तुम्ही पश्चाताप कराल तर एक दिवस जेव्हा तुम्ही स्वर्गामध्ये जाल तेव्हा तुम्ही पाहाल. हालेलुया. आपण प्रार्थना करू. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.